नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्याची 10 वर्ष आपण साजरी करतोय. सर, या 10 वर्षामध्ये बरीच मंडळी माझ्या कट्ट्यावरती येऊन गेली. फक्त राजकीय मंडळी होती अशातला भाग नाही, तर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातली आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी इथे आली. अनेकांनी सुखदुःख आपली वाटली, अनेकांनी आनंद साजरा केला. त्या सगळ्या आठवणींचा एक संचित आज गोळा झालाय. महाकट्ट्यावरची आत्ताची जोडी थोडीशी वेगळी आहे, कारण एक आहे नेता तर दुसरा आहे अभिनेता. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक. नेत्या आणि अभिनेत्याची एकत्र एकाच व्यासपीठावरती मुलाखत होण्याची ही खरं तर पहिली वेळ असेल किंवा असे प्रसंग खूपच कमी येत असतील. पण या दोघांना म्हणजे एकनाथ शिंदे आणि प्रसाद ओक या दोघांना जोडणारा एक दुवा आहे धर्मवीर आनंद दिघे हा सिनेमा. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि या सिनेमामध्ये अभिनेते प्रसाद ओक हे इतके आनंद दिघेंसारखे हुबेहूब दिसलेत की माझ्या समोर आत्ता बसलेली व्यक्ती ही खरंच प्रसाद ओक आहे का असा मला आणि त्यांना पाहिल्यावर अर्थात तुम्हाला सगळ्यांनाही प्रश्न पडेल. प्रसाद, एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचा हात धरूनच राजकारणात आले. गुरु शिष्याचं नातं या सिनेमातनं उलगडणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचं नातं, प्रसाद ओकची या सिनेमामधली भूमिका, हा सिनेमा साकारतानाचा सगळा प्रवास आणि अर्थातच आनंद दिघेंच्या आठवणी, या सगळ्याला आपण महाकट्ट्यावरती उजाळा देणार आहोत. आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत. शिंदेजी, हे माहिती आहे की हा प्रसाद आहे म्हणून प्रसाद आहे असं आपण म्हणतोय, पण हुबेहूब आनंद दिघेंचं रूप त्याला मिळालेलं आहे आणि तुम्हाला खरं तर खूप मोठा सहवास त्यांचा मिळालेला आहे. त्यांच्या तालमीत तुम्ही तयार झालात. मला म्हणजे खरं तर ह्या सगळ्या गप्पांची सुरुवात करताना हा सिनेमा का करावासा वाटला, या सिनेमाच्या मागची प्रेरणा काय आहे आणि या सिनेमातनं तुम्ही काय सांगू पाहताय? माझ्या कट्ट्याच्या बाबतीत बोलू का? म्हणजे गेले 10 वर्ष आपण या माझा कट्ट्याच्या माध्यमातून एक समाजातल्या विविध क्षेत्रातल्या किंबहुना सर्वच क्षेत्रामध्ये जे समाजासाठी त्यांचं बहुमोल असं कार्य करत असताना देखील ते कुठेही पडद्यावर किंबहुना व्यासपीठावर येत नव्हते, अशा विविध क्षेत्रातल्या समाजसेवकांचं जे काही कार्य आहे तुम्ही गेले 10 वर्ष या माझा कट्टाच्या माध्यमातून लोकांसमोर आणताय आणि आज 10 वर्ष दशकपूर्ती होती आहे. माझा कट्टाच्या महाकट्टा जो आहे त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं अभिनंदन करतो, आपल्या टीमचंही अभिनंदन करतो. आपण जो प्रश्न या ठिकाणी मला विचारलात त्या बाबतीमध्ये खरं म्हणजे आता आनंद दिघे साहेबांचा जो काही जी काही भूमिका प्रसादजी करतायत, खऱ्या अर्थाने त्यांना मी मगाशी पाहिलं, आताही पाहिल्यानंतर मला पुन्हा दिघे साहेब ते आणि त्यांचा सहवास, त्याचा एक अनुभव या ठिकाणी व्यासपीठावर मला घेण्याची संधी प्राप्त झाली. आणि त्या दिवशी देखील एक गाण्याचं लॉन्चिंग होतं, त्यावेळेस देखील माझ्या भावना अतिशय म्हणजे ती स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती. तर दिघे साहेबांनी जे काही कार्य या ठाणे जिल्ह्यामध्ये किंबहुना जिल्ह्याच्या सीमा त्यांच्या कधीच त्यांनी ओलांडल्या होत्या, ते अवघ्या महाराष्ट्रामध्ये जिथून जिथून लोक त्यांच्याकडे यायची, किंबहुना जिकडे जिकडे कधी आपत्ती यायची, संकट यायची, त्यावेळेस दिघे साहेब आणि त्यांची टीम, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पोचायचो. त्यामुळे त्यांचं काम एवढं प्रचंड मोठं काम होतं, कार्य, की ते म्हणजे लाखो लोकांचं दैवतच त्यांना सगळे मानत होते.
कारण त्यांचं कामच एवढं प्रचंड होतं की मगाशी आपण म्हणालात की एक समांतर सरकार किंबहुना न्यायव्यवस्था म्हटलं तर ते असं ते उचित होणार नाही, परंतु जिथे कुणालाही न्याय मिळत नव्हता दिघे साहेबांकडे गेल्यानंतर त्या अडल्या नडल्याला न्याय मिळवून दिघे साहेब देत होते. त्यांनी सगळ्यात मोठं मला जे एक त्यांचं काय म्हणू कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्यांनी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फौज आणि म्हणजे अशी हेरून त्यांनी इतकी उत्तम कार्यकर्ते निर्माण केले. जसे आता तुम्ही म्हणजे तुमचा साताऱ्याकडचा एक तरुण मुलगा तो ठाण्यामध्ये आणि नंतर म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याचं सगळं संघर्ष सुरू झालेला आहे, तुम्हाला ते पहिल्यांदा कधी कुठं कसे भेटले? मी वयाचा 19-20 वर्षाचा असेन, मला वाटतं 20 वर्ष पण कंप्लीट नसतील. आणि त्यावेळेस आमच्याकडे एक किसननगर भागामध्ये मी जिकडे राहत होतो वाघळी स्ट्रीटमध्ये तिकडे एक प्रसंग घडला होता. एक सत्यनारायण भगत म्हणून एक व्यक्ती होती आणि त्या एक घटना घडली होती धर्मांतराच्या संदर्भामध्ये. आणि मग आम्हाला कोणीतरी सुचवलं हे तुम्हाला एकच माणूस आहे, एकच व्यक्ती आहे की न्याय मिळवून देईल. आणि मग आम्ही टेमी नाक्याला पोचलो आणि मग तिथलं समाधान हॉटेल आहे, ते समाधान हॉटेलच्या समोर साहेब खुर्चीत बसले होते आणि आम्ही गेलो आणि तेव्हा आम्ही सगळी तरुण मुलं एकदम आणि सांगितलं त्यांना आता जो का अगोदरचा अनुभव आला होता आम्हाला आणि तिथे आलेला अनुभव याच्यामध्ये खूप अगदी जमीन आसमानाचं अंतर होतं. तातडीने दिघे साहेबांनी ते सगळं जो काही इश्यू होता त्याला आधी तुम्ही कोणाकडे गेला होता? हां आधी कुठं आधीचा अनुभव कुठला होता? आधी ते खूप मी मगाशी म्हणालो ना सर्व रस्ते संपल्यानंतर एक मार्ग जो दिघे साहेबांचा आनंद आश्रम. प्रसाद म्हणजे आता मला खरं तर ह्या वेशाकडं बघून कसं बोलावं हा खरं तर पहिला प्रश्न पडतोय की प्रसाद म्हणावं का म्हणू नये. मग तुला कधी त्यांचा सहवास मिळाला? काय त्यांच्या व्यक्तिमत्वामधले कोणते गुण आहेत की जे या सिनेमामध्ये तुला मांडता आले आणि जे फार महत्त्वाचे आहेत असं वाटतं? सर्वप्रथम मला कट्ट्यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. दिघे साहेबांचे कोणते कोणते गुण दाखवण्यासाठी हा एक चित्रपटाचा एक भाग अपुरा आहे आणि त्यामुळे हा चित्रपट अजून आला पण नाही आहे, पण आमच्या मनामध्ये दुसऱ्या भागाची पण तयारी सुरू झाली आहे. इतकं मोठं त्यांचं कार्य आहे. त्यांची एक सिस्टीम होती त्या चित्रपटात दाखवलेली आम्ही की किती वेळा हा माणूस येतोय, त्याला किती गरज आहे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. त्याच्यावर त्यांच्या टिक्स असायच्या. त्या 5 टिक मार्क्स झाल्यानंतर त्या माणसाचा किंवा ह्याला जेन्युइन गरज आहे हा 5 वेळा आला आहे, आता ह्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच पाहिजे आणि तो ताबडतोब सॉल्व्ह व्हायचा. मग तेव्हा त्याची जात धर्म पंथ काहीही बघितलं जायचं नाही, त्याची अडचण सोडवली जायची. हा त्यांचा गुण मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणजे असं की त्यातला एखादा आवडलेला डायलॉग, त्यांचं बोलण्याची पद्धत आणि याच्याबद्दल असं काही सांगता येईल का? एखादा प्रसंग आणि त्या प्रसंगामध्ये त्यांचा एखादा विशिष्ट फार महत्त्वाचा संवाद असं काही सांगता येईल? संवाद खूप छान आहेत प्रवीणचे, अप्रतिम संवाद लिहिलेत. नाईलाजाने मला अजून ते टीझरमधून किंवा ट्रेलरमधून बाहेर आले नसल्यामुळे मला ते बोलता येत नाहीत आणि माझी खूप मोठी खंत आहे, कारण मी ते कधी बोलतोय असं मला झालं आहे ॲक्टर म्हणून. पण चित्रपटाचे काही प्रोटोकॉल्स आहेत ते ॲक्टर म्हणून मला पाळावे लागत आहेत. त्यामुळे मला आत्ता ते पण जो संवाद आला आहे टीझरमध्ये तोही फार अप्रतिम संवाद आहे की जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. तर अशा पद्धतीचे अनेक ताकदीचे डायलॉग आणि उगाचच डायलॉग लिहायचे म्हणून डायलॉग बाजी करायचे म्हणून लिहिलेले नाही आहेत. त्या प्रसंगाला अनुरूप आणि मनावर ठसतील असे भूमिकेला अनुरूप असे डायलॉग प्रवीणनी लिहिलेत. फार अप्रतिम लिहिलेले आहेत, फार वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये. सगळ्यात भावलेला एखादा प्रसंग?
सगळ्यात भावलेला प्रसंग क्षितिज दाते नावाचा अभिनेता आहे ज्यांनी शिंदे साहेबांचीच भूमिका केलेली आहे. आणि म्हणजे दिघे साहेबांचा आणि शिंदे साहेबांचा नरिमन पॉईंटला शूट झालेला एक सीन आहे की दिघे साहेब एका प्रसंगामुळे प्रचंड दुःखात असतात आणि त्या दुःखातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी दिघे साहेब त्यांना घेऊन जातात नरिमन पॉईंटला. आणि एक साधारण कृष्णाने जी फिलॉसॉफी अर्जुनाला सांगितली त्या पद्धतीची फिलॉसॉफी दिघे साहेब शिंदे साहेबांसमोर मांडतात. माझ्या दृष्टीने हा सगळ्यात महत्त्वाचा सीन आहे जो म्हणजे जी गुरुशिष्य परंपरा चित्रपटात अधोरेखित करण्यात आली आहे. माननीय बाळासाहेब आणि दिघे साहेब आणि शिंदे साहेब ही जी गुरुशिष्य परंपरा चालत आली आहे त्या परंपरेला अधोरेखित करणारा अत्यंत महत्त्वाचा असा तो सीन आहे आणि तो माझा सगळ्यात लाडका सीन आहे चित्रपटातला. शिंदेजी काय प्रसंग होता तो की कृष्ण अर्जुनासारखं असं त्यांनी सांगितलं? खरं म्हणजे ती आठवण पण व्यक्त करणं मला अवघड होतं आहे. कारण माझ्या कुटुंबामध्ये आयुष्यामध्ये आमच्या 2 मुलांचा अपघात जो झाला गावी आणि त्यानंतर ते संपूर्ण जीवनच माझं बदलून गेलं. काय झालं होतं? मुलं खेळत होती, बोटिंग करत होती आणि ते अपघात झाला, ती दुर्घटना झाली. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस. अरे बापरे, मग दोन्ही मुलं ती गेली? हो. आणि श्रीकांत त्यावेळी 14 वर्षाचा होता आणि दीपेश आणि शुभदा. पण मग त्यांच्या बरोबर आणखीन कोणी असेल तर ते वाचवू नाहीच शकले? नाही, ती काय वेळ काळ सगळ्या गोष्टी. साधारण कोणत्या काळातली, किती सालची गोष्ट? 2000 साली. 2 जून. आणि या मुलांची वय काय होती? मुलगी होती 17 वर्षाची, 7 वर्षाची आणि मुलगा 11 वर्षाचा. अरे बाप. दीपेश आणि शुभदा. तुमचं आयुष्य सगळं कोलमडून गेलं असेल हा, आता काय म्हणजे श्रीकांत पण तेव्हा छोटाच होता आणि श्रीकांतची आई. आता काय आमचं तर म्हणजे माझ्याकडे राहिलंच नव्हतं काय. त्यामुळे मी ठरवलं की आता आपण आपल्या जे आहेत त्यांच्यासोबत राहायचं कुटुंबाबरोबर, कारण ते सगळेच कोलमडले होते. मी तर आता त्यांच्यासमोर काही मला रडताही येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं, परंतु मी काही बाहेर पडूच शकत नव्हतो. मग दिघे साहेब माझ्याकडे एक दिवस आड करून यायचे घरी. मला म्हणायचे, काय करतोस? मी साहेब काय, आता मी काय करू शकत नाही, असं करू नकोस. मग मला त्यांनी सांगितलं, समजावलं. त्या दुर्घटनेच्या वेळेस देखील मी ठाण्याला आलो आणि त्यावेळेस देखील साहेब माझ्या पाठीमागे उभे ज्या पद्धतीने राहिले आणि आज जो काही मी इथे बसलोय तुमच्यासमोर, हे दिघे साहेबांच्याच मुळे, त्यांच्याच आशीर्वादामुळे आणि त्यांनी जे काही पाठबळ मला दिलं. आणि ते मला म्हणाले की आता मी म्हणालो, मी आता काही करू शकत नाही दुसरं काम. मी आता माझ्या कुटुंबाबरोबर राहतो आणि माझी त्यांना गरज आहे. साहेब मला म्हणाले, तुझी समाजाला पण गरज आहे, लोकांसाठी कर. तुझं कुटुंब एवढं छोटं नाही आहे, मोठं कुटुंब आहे, त्याच्यासाठी तुला काम करायचं आहे, नाही म्हणू नकोस. मग मी त्यांना म्हणालो, मला थोडा वेळ द्या. मग मी वैष्णोदेवीला आमच्या कुटुंबासोबत गेलो आणि मग पुन्हा आल्यानंतर ते मला म्हणाले की आता तुला नाही म्हणायचं नाही. मग मला त्यांनी सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली ठाणे महापालिकेमध्ये. आणि मग एवढाच त्यांचा उद्देश होता की एकनाथ बिझी राहावा,
सगळं कामामध्ये. आणि मग ते मी ठाणे महापालिकेचा सभागृह नेता होतो, परंतु ते मला त्यावेळेस कल्याणमध्ये, मुरबाडमध्ये, पालघरला सांगायचे, अरे एकनाथ माझं काम आहे करशील का? आता त्यांचं काम करशील का म्हणजे हो साहेब सांगा. मग मी जायचो तिकडे. मग तिकडे देखील त्या सर्व तिकडच्या कार्यकर्त्यांना सांगायचे मला दुसरा कार्यक्रम आहे म्हणून मी एकनाथला पाठवलं आहे, ते सगळं बघा. मग तिकडे माझं ढोल ताशा फटाक्यांनी स्वागत व्हायचं. नंतर असं अनेक वेळा झालं. पण मी विचार करायला लागलो की मी तर सभागृह नेता आणि नगरसेवक ठाणे महापालिकेचा आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामधली कामं जी आहेत ती मला सांगतील तर बरोबर आहे, परंतु हे मला जिल्ह्यामध्ये जायला सांगतायत. आणि मी देखील काम बरोबर करून यायचो. न होणारी कामं मला सांगायचे, अगदी अवघड कामं सांगायचे. माझी परीक्षेत ते बघत होते असतील. आणि मग मी सांगायचो त्यांना, साहेब झालं काम? अरे झालं. आणि म्हणजे त्यांना माहीत होतं हे होणार नाही, पण मी अधिकाऱ्यांना गोड बोलून, अरे बाबा दिघे साहेबांनी सांगितलं आहे काम, मी दिघे साहेबांना सांगेन तुझं नाव, तू मला मदत केलीस म्हणून, तू मला मदत केलीस. मग दिघे साहेबांकडे मी सांगेन तुझं नाव की बाबा या अधिकाऱ्याने आपल्याला हे केलं. आणि ती लोकांचीच कामं होती, खूप जुनी प्रलंबित कामं. मग ते करायचो मी. आणि अधिकारी देखील मला मदत करायचे. मी सभागृह नेता असताना हे माझे सहकारी देखील इकडे नगरसेवक माझ्यासोबत होते. महापालिकेचं सभागृह नेत्याचं कार्यालय रात्री 10-11पर्यंत उघडं असायचं. खूप लोक यायची, महापालिका क्षेत्रातली यायची, जिल्ह्यातली यायची, सगळी यायची लोक. आणि मग दिघे साहेब देखील माहिती घ्यायचे. आता दिघे साहेब गेल्यानंतर अनेक लोक मला बोलले, अरे तुझं काम विचारायचे, कसं माझं एकनाथ कसं काम करतोय, माझी चॉईस बरोबर आहे ना, जबाबदारी दिली मी बरोबर दिली ना, असं ते सगळं ते मागून सगळं ते विचारायचे. एक प्रकारे तुमची लिडरशिप तिथं एस्टॅब्लिश होण्यासाठी त्यांनी आधीपासूनच त्याची तयारी सुरू केली होती असं म्हणावं. म्हणजे मी जो म्हणलं त्या सीनमध्ये की फिलॉसॉफी, आता मला कंट्रोल होत नाहीये. मी प्रवीण तरडेंची माफी मागून एक डायलॉग ऐकवतोच. साहेब कोसळून पडलेले असतात शिंदे साहेब, आणि दिघे साहेब त्यांना असं म्हणतात की एकनाथ ही वेळ महत्वाची आहे, तुझे डोळे कोरडे ठेवून लोकांचे ओले डोळे पूस, लोकांचा लोकनाथ हो, अनाथांचा एकनाथ हो, अशी ती. आत्ताही बोलताना माझ्या अंगावर शहारा येतोय. इतके अप्रतिम डायलॉग. आणि मला असं वाटतं तो प्रसंग माननीय शिंदे साहेबांसाठी दिशादर्शक ठरला असावा. इतक्या प्रभावी पद्धतीने तो चित्रपटात सुद्धा मांडलेला आहे. किंवा असाही एक प्रसंग आहे की दिघे साहेब आणि त्यांच्या सगळे मित्रमंडळी खूप तरुण जेव्हा होती तेव्हा कोणीतरी एक अडचण घेऊन आलं होतं दिघे साहेबांकडे, आणि त्यांची अडचण सोडवायला तरुण वयात एकदम ॲग्रेसिव्हली सगळेजण निघाल्यानंतर त्या क्षणी दिघे साहेब थांबवतात आणि म्हणतात, एकनाथ नाही, तुझं भविष्य वेगळं आहे. हे दिघे साहेबांनी तेव्हा ओळखलेलं असणार. आणि आज शिंदेसाहेबांनी त्यांचं भविष्य, त्यांच्या डोळ्यातलं भविष्य पूर्ण करण्याचं काम यथाशक्ती केलेलं आहे. याच्याबद्दल मी काय कौतुक करणार या माणसांचं असं. पण म्हणजे ह्या रोलसाठी आता म्हणजे तुम्हीच सांगू शकाल की म्हणजे प्रसाद हा कसा सापडला, तुम्हाला कल्पना आहे त्याच्याबद्दल काही सांगता येईल? प्रवीण तरडे, मंगेश आणि त्यांनी देखील मेहनत खूप केली. आणि खूप लोकांची नावं, ते काय तुमचं लुक टेस्ट वगैरे सगळे असते. म्हणजे 2-3दा लुक टेस्ट झाल्या. बऱ्याच सगळ्या माझ्या समवयीन मित्रांच्या म्हणजे जे नामवंत अभिनेते अशा अनेकांच्या लुक टेस्ट झाल्या, पण त्याची कुणाचीच लुक टेस्ट शिंदेसाहेबांच्या पसंतीला पडेना. माझी पहिली लुक टेस्ट झाली, ती थोडीशी आवडली, पण त्यात थोडासा नाकाचा आणि दातांचा प्रॉब्लेम वाटत होता. मग दुसरी लुक टेस्ट झाली तेव्हा दात बनवले गेले, नाक वेगळ्या पद्धतीने. विद्याधर भट्टे, ज्यांच्यामुळे मी इतका हुबेहूब दिसतोय, त्यांचं श्रेय आमचे मेकअपदादा विद्याधर भट्ट्यांना जातं. त्यांनी त्या पद्धतीने ते केस, त्यांचे दात आणि नाक हे प्रॉपर डिझाईन केलं. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या लुक टेस्ट नंतर शिंदेसाहेबांना जे फोटो पाठवले त्याला त्यांनी अप्रुव्हल दिलं आणि मी फायनल झालो. पण याचं
परत एक गंमत अशी आहे की प्रवीण तरडे यांचा एक असिस्टंट आहे विनोद नावाचा, विनोद वनवे. त्या विनोद वनवेनी माझं नाव प्रवीणला सजेस्ट केलं, मंगेशला सजेस्ट केलं. पण त्यांच्या काही डोळ्यासमोर येईना की प्रसाद कसा वाटू शकतो आनंद दिघे. आणि मला जेव्हा मंगेशने विचारलं तर मी म्हटलं की मी स्वतःच विचारलं, अरे मी कसा दिसीन दिघे साहेबांसारखा. तो म्हणला नाही आम्हालाही तेच वाटतंय, पण ये तू आपण लुक टेस्ट करून बघू. आणि मग विद्याधर भट्टे काकांनी सगळी जादू केली आणि आजचा दिवस आहे. पण हे काय म्हणजे लुक टेस्ट झाली, सगळं झालं, पण जे काय भूमिका वटवलेली आहे त्याच्यामध्ये खूप प्रसादजींनी मेहनत केलेली आहे. म्हणजे दिघेसाहेब कसे बोलायचे, कसे चालायचे, त्यांची जी काय ढब होती ते मी त्या दिवशी म्हणजे अक्षरशः जेव्हा आपलं शूटिंगचं काम चालू होतं अनेक आमचे कार्यकर्ते जाऊन अक्षरशः रडले तिकडे. आणि मी त्या दिवशी आपल्या गाण्याच्या वेळेस हे थोडंसे तुमचं म्युझिक आणि लाईट सिस्टीममधून आले जेव्हा, ते मी स्वतःच म्हणजे फसलो. म्हणजे एवढं जीव ओतून ही भूमिका प्रसादजींनी केलेली आहे. सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं? डोळे. दिघे साहेबांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळीच जादू आहे. एका वेळेला त्यांच्या डोळ्यात प्रचंड करारीपणा आहे, प्रचंड आत्मविश्वास आहे, आणि दुसऱ्या बाजूला तेवढेच हळवे डोळे पण आहेत. लहान मुलांबरोबर किंवा ज्येष्ठांबरोबर बोलतानाचे त्यांचे डोळे वेगळे आहेत. अडचणीत सापडलेल्या माणसाबरोबर डील करताना त्यांचे डोळे वेगळे आहेत. अन्यायाकडे बघताना त्यांचे डोळे वेगळे आहेत. सगळी मॅजिक, सगळी जादू दिघे साहेबांच्या डोळ्यात आहे असं मला मनापासून वाटतं. सो तो मेकअप, कपडे हे सगळे झाल्यानंतर त्या डोळ्यांचं मी काय करू हा माझ्यासमोर अभिनेता म्हणून फार मोठा प्रश्न होता. मग मी एक सोपा उपाय केला की माझ्या व्हॅनिटीमध्ये, माझ्या घरात दिघे साहेबांचा फोटोच ठेवून दिला मी. व्हॅनिटीमध्ये 24 तास त्यांचा फोटो असायचा आणि सीन सुरू व्हायच्या आधी 15-20 मिनटं, अर्धा तास मी फक्त त्या फोटोकडे पाहत राहायचो, बाकी काहीही नाही करायचं. की मला हे डोळे हवेत, मला हे डोळे आणायचेत माझ्यात, असं मी सतत स्वतःला बजावत राहायचो. आणि सीन आला कॉल की मी त्या फोटोकडे एकदा फक्त बघायचो, म्हणायचो आशीर्वाद द्या बास. आणि ते डोळे मला असं वाटतं त्यांचा आशीर्वाद आहे तो दिघे साहेबांचा. ताई पण त्या दिवशी दिघे साहेबांच्या भगिनी अरुणाताई पण रडल्या. हो, म्हणाले माझा भाऊ मला पुन्हा भेटला. त्यांचे कामाचे रंगभूषा आणि वेशभूषण कदाचित कॅरेक्टरपर्यंत जाताही येईल, पण मॅनरिझम अशी एक गोष्ट आहे की ती पकडणं खूप गरजेचं असतं. बाळासाहेब ठाकरे किंवा समकालीन नेत्यांचे मॅनरिझम पकडणं तसं सोपं आहे, कारण त्यांचं तसं साहित्य अवेलेबल आहे, व्हिडिओज वगैरे अवेलेबल आहेत. दिघे साहेबांचं इतकं साहित्य अवेलेबल नाही आहे. मग ते कसं काय जमलं? मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इतके हजारो लाखो कार्यकर्ते त्यांचे चाहते आहेत की जेव्हा हे डिक्लेअर झालं की दिघे साहेबांवरती चित्रपट येतोय, हजारो लोक प्रवीणला येऊन भेटले, मंगेशला येऊन भेटले. त्यात त्यांची जी खूप जवळचे त्यांच्याबरोबर वेळ घालवलेली काही माणसं मला येऊन भेटली. त्यांचे जवळपास 1000-1200 फोटो आमचे सचिन जोशी त्यांनी मला दाखवले. आमचे पत्रकार मित्र राहुल लोंढे त्यांनी मला दाखवले. त्यानंतर एक नंदकुमार गोरुले म्हणून साहेबांबरोबर एक असायचे जे कोल्हापूरचे आहेत. या अनेक माणसांनी, गिरीश शिलोत्री असतील, ही अनेक माणसं मला रोज येऊन भेटायची. आणि दिघे साहेबांवरचं प्रेम किती बघा, भेटायची म्हणजे मी त्यांना भेटायला जायचो नाही, मी जिकडे शूटिंग करत असेल तिकडे ही माणसं यायची आणि दिवस माझ्याबरोबर गप्पा मारायची, सांगायची की ते कसे उभे राहायचे, ते बोलायचे कसे, बोलताना त्यांचे ओठ कसे व्हायचे, किंवा ते अंगठ्या कशा करायचे, किंवा ते चिडल्यानंतर अंगठ्या कसे फिरवायचे आणि नॉर्मल अंगठ्या कसे फिरवायचे, किंवा ते नुसतेच बोलत असताना काय करायचे बोलत, किंवा पाय कसा टाकायचे, उभे कसे राहायचे. ते मी जे टीजरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ते माझ्यातला अभिनेता मला बसू देत नाही आहे, ते जे असं उभे राहायचे कायम. तर ते हे जवळपास 1000 फोटो बघितले असतील. 1000 फोटोमधल्या 400-450 फोटोमध्ये त्यांची ही पोज आहेच आहे. सो मग ती आम्ही कॅप्चर केली. मग हळूहळू बोलताना
थोडेसे ते चिडले की थोडंसं बोलताना त्यांना प्रॉब्लेम व्हायचा, पण मग ती ढब फक्त ती चिडतानाच आम्ही चित्रपटात आणली आहे, बाकी कुठे आणलेली नाही आहे. आणि लहान मुलांची बोलताना प्रचंड प्रेमळ, फोटोमध्ये दिसतं की हा माणूस किती प्रेमळ असेल. लहान मुलांना कॅडबरी चॉकलेट देताना आम्ही फोटो त्यांचे मिळवलेत, त्याच्यात इतकं ओसंडून प्रेम वाहतंय त्यांच्या डोळ्यात. मग तेव्हाचं बोलणं कसं असेल, असं एक 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 त्यांचे कंगोरे डेकोरेट करत गेलो मी, प्रवीण, मंगेश, आम्ही सगळेच, आणि त्यातनं ते साकार होत गेले. शिंदेसाहेब, तुम्हाला प्रश्न आहे. शिवसेना म्हटलं की फरडा वक्ता हे एक समीकरण होतं, पण दिघे साहेब हे शिवसेनेचे असे नेते होते की जे कधीही जाहीर सभेत किंवा जाहीर कुठल्याही कार्यक्रमात त्यांनी भाषण नाही केलं. तर त्यांची काय अशी ताकद होती की त्यांनी तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते ठाण्यात घडवले, ज्यांच्यामुळे ठाण्यात शिवसेनेचं वर्चस्व अजूनही टिकून आहे? ते भाषण करत नव्हते, पण त्यांच्या कामातून ते व्यक्त होत होते. म्हणजे एखादा, मी माझा तर प्रसंग सांगितला, परंतु असे हजारो लाखो लोक आहेत की एखाद्याचं घर कोर्टाने खाली करायला सांगितलं, रिकामं करायला सांगितलं, आणि त्याचा सगळा तो बेलीप आला, असं सामान बिमान बाहेर काढलं. मग नंतर त्या बेलीपला साहेबांचा निरोप जायचा, तू तुझं काम करून झाला ना, तू आता जा. मग नंतर आम्हाला सांगायचं त्याचं सामान आत टाका, आणि समोरच्या माणसाला बोलवून घ्यायचे, तू याला वाऱ्यावर बेघर करून तुला काय फायदा आहे? तो बोला, साहेब मी खूप वर्ष केस लढलो आणि खूप खर्च झाला आहे. किती खर्च झाला आहे? अमुक अमुक. ठीक आहे, त्याला सांगायचं तू थोडे थोडे पैसे करून याला दे, आणि तो त्याचा उद्ध्वस्त होणारा संसार तो पुन्हा त्याच्या घरात. की त्यांची कामाची पद्धत अशी होती की माणसाला खरंच किती गरज आहे हो. ते बघायचं, आणि 5 टिक. तुमची पण अशीच पद्धत आहे का? नाही. 5 टिक. नाही, खरं म्हणजे प्रसादजींनी खूप अभ्यास केला आहे. अगदी ही पद्धत कोणाला आता माहित सुरू करणार बहुतेक नाही. तुम्ही. म्हणजे हे मला माहीत, दिघेसाहेब बघायचे, कारण जेन्युअन कोण आहे खरोखर, म्हणजे ज्याला गरज कशी आहे. कारण आपल्याला सांगतो, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन यायचे, आणि फक्त मगाशी प्रसादजींनी सांगितलं त्यांचे डोळे, आणि राग आला की कशा अंगठ्या फिरवायचे, आणि जसं दाढीवरून हात फिरवला की समोरच्याने समजून जायचं की अक्षरशः, म्हणजे मी काही गोष्टी आपल्याला बोलता येत नाहीत, परंतु कोर्टामध्ये देखील जायचे ते, आणि एखाद्याला न्याय मिळून बडवून काढायचे जर नाही झालं. त्यांच्यावर प्रेम होतं, आणि एक आदर होता, त्यांचा आदर करायचे सगळे लोक. आणि तुमच्यावर प्रेम खूप होतं, पण तुमच्यावर कधी खूप रागावले? खूप म्हणजे खूप रागावले असं? ते रागावल्यानंतर रागवायचे पण, आणि त्यांची ती सगळं ते काय अवतार बघितला की मग सगळ्यांची तारांबळ व्हायची. काही लोकांना बडवायचे पण. आमच्या काही लोकांना इकडे बसले, त्यांना त्याचा प्रसाद मिळालेला आहे. त्यांच्या आयुष्यामधला एक मोठा, म्हणजे दिघे साहेबांच्या आयुष्यामधला एक मोठा संघर्षाचा जो काळ म्हणूया किंवा कठीण प्रसंग होता तो खोपकर प्रकरण. तर त्या प्रकरणाकडे ते कसं बघत होते, या सिनेमामध्ये त्याच्याबद्दलचा काही रेफरन्स आहे का, का तो दुसऱ्या भागात जाणार आहे? थोडासा घेतला वाटतं. अच्छा, रेफरन्स आहे या भागामध्ये त्याचा. पण त्यांनी ते कसं, म्हणजे त्या प्रकरणाकडे बघण्याची त्यांची काय भूमिका किंवा त्यांची ते कसं बघत होते, आणि त्यांना धर्मवीर हे बिरुद कुणी दिलं? हे लोकांनी दिलं. धर्मवीर हे लोकांनी दिलं. त्यांचे मोठे मोठे आपले सगळे दुर्गाडी किल्ला आंदोलन, हाजी मलंग म्हणजे श्री मलंग केलं त्यांनी, मलंगगड जे आंदोलन, ते वरती आपल्या नवनाथांची समाधी आणि ते मशीद असा जो विषय होता ते सुरू केलं. त्यानंतर एक मोठी अनधिकृत एक स्ट्रक्चर होतं, तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर परदेशातून पैसे येत होते, ते काम थांबलं. आणि मोठे सगळे कार्यक्रम, हे गणेश दर्शन स्पर्धा त्यांनी केली. म्हणजे ठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्सव दिघे साहेबांनी केला, गणेश दर्शन स्पर्धा दिघे साहेबांनी सुरू केली. म्हणजे नुसते डेकोरेशन आणि ढोल बडवायचं, मिरवणूक काढायची एवढ्यापुरता गणपती उत्सव मर्यादित नाही असं त्यांनी दाखवलं. त्याच्यामध्ये समाज प्रबोधनाचे विषय, आपले सगळे बाकी जे काही सोशल त्याला अँगल दिला, मग त्याच्यामध्ये सजावटी केल्या, मग त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन लावलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी, आणि त्यामुळे लोकांनी त्यांना ते धर्मवीर नाव दिलं. हो. शिंदेसाहेब,
एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात की तुमच्या जीवनातला सर्वात कठीण काळ म्हणजे तुमच्या 2 मुलांचं जाणं. पण तसाच एक काळ तुमच्या जीवनात आला म्हणजे दिघे साहेबांचं अपघाती निधन आणि त्यानंतरचा काळ. कठीणसोबत तो आव्हानात्मकही होता, कारण त्यानंतर ठाणे शहराची, पक्षाची आणि दिघे साहेबांनी जे काम केलं त्याला पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्यावरती होती. त्या काळामध्ये किंवा ज्या दिवशी त्यांचं निधन झालं, तणाव होता, हिंसाही झाली. तर तो काळ कसा, त्याचं वर्णन कराल तुम्ही? खरं म्हणजे दिघे साहेब आमच्यातून एवढ्या लवकर जातील असं कुणालाही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. कारण त्या दिवशी ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी माझ्याकडे आले होते. ते गणेश दर्शन स्पर्धेचं ते काय शिष्टमंडळ असायचं, ते एक टीम असायची. ती सगळे त्याच्यात विविध क्षेत्रातली लोक त्या टीममध्ये असायची. स्पर्धेतली कशी सजावट केली आहे, त्याचा काय देखावा काय, त्याचा विषय काय, ह्या सगळ्या गोष्टी बघायचे. आणि मग त्यावेळेस ते दिघे साहेब स्वतः यायचे, माझ्याकडे आले. मला आठवतं जनजागृती मित्रमंडळचं गणेशोत्सव माझं बघितल्यानंतर आता मी बोललो आता आपली सुट्टी झाली, तर मी असं बाजूला जात होतो. तेवढ्यामध्ये मला म्हणाले, अरे एकनाथ तुझं झाला, मग आता काय तू चालला? बोले नाही, बस गाडीमध्ये. मग मी बाळाघाक पण होता तिकडे उभा, त्याला मी सांगितलं, त्याला पण घेतलं. आम्ही दोघं गेलो आणि मग तिकडून सगळे गणपती आम्ही फिरलो, सजावटी बघितल्या. आणि त्या शेवटला तिथून संजय मोरेच्या इकडे गणपती उत्सव बघितल्यानंतर तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही रात्री माझ्या माहितीप्रमाणे 1:30-2 वाजले असतील. तिथे बाजूलाच एक हॉटेल आहे, त्याच्यामध्ये जेवण मागवलं आम्ही. तेवढ्यात मला फोन आला, असा ॲक्सिडेंट झाला. मी बोला आता तर गेले इथून. आणि जे आम्ही गेलो तिथून त्या रेमंड हॉस्पिटल, सिंघाणी हॉस्पिटलमध्ये, आणि ती परिस्थिती एकदम म्हणजे तिकडे दिघे साहेब आम्हाला भेटले, काळजी करू नको एकनाथ, बरोबर आहे मी बाळ, ठीक आहे, असं आहे असं बोलले मला. पण त्यानंतर ते काही पुढचं जे काही दुर्घटना झाली आणि त्यानंतर जो काही उद्रेक झाला कार्यकर्त्यांचा, कारण दिघे साहेबांना ते अक्षरशः मगाशी प्रसादजी म्हणाले की त्यांच्यावर श्रद्धा एवढी होती सगळ्यांची. आणि मग ते सगळं झाल्यानंतर अक्षरशः आम्ही तिथली परिस्थिती एवढी भयानक होती की तिथे आणखी थोडा वेळ जर आम्ही थांबलो असतो तर तिथे ते ऑक्सिजन गॅस सिलेंडर ब्लास्ट झाला असते, सगळे लोक त्याच्यामध्ये, कितीतरी लोकांची जीवितहानी झाली असती. रघुनाथ मोरे आमचे तेव्हा समन्वयक जिल्ह्याचे होते, त्यांना आम्ही म्हणालो आता इथून दिघे साहेबांची डेड बॉडी जी आहे आपल्याला बाहेर काढावी लागेल. बरं काढणार कुठून? ॲम्ब्युलन्स येत नाही आतमध्ये, सगळं फायर ब्रिगेड येत नाही, सगळं तोडफोड झालेली. मग पोलीस व्हॅन होती, एक पोलीस व्हॅनमध्ये आम्ही ती दिघे साहेबांचं हे टाकलं शव, आणि तसे बाहेर हळूहळू काढत टेंबी नाक्यापर्यंत आलो. आणि परिस्थिती एवढी म्हणजे कोणी कुणाचं ऐकत नव्हतं, बेभान झाले होते, कोणाला विश्वासच वाटत नव्हता की दिघे साहेब गेलेत, दिघे साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. आणि मग त्या काळची परिस्थिती पाहिल्यानंतर सगळेच खचले होते, सगळे कुणी कुणाच्या म्हणजे याच्या मानसिकतेमध्येही नव्हता. मग त्यावेळेस फार ते एक चॅलेंजिंग होतं. मग त्या सर्व कार्यकर्त्यांना सही सलामत जवळपास 150-200 कार्यकर्ते होते, अरेस्ट झाले होते, आणि त्यांना बाहेर काढणं आणि त्यांना जामीन करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यावेळेस केल्या. आणि त्यावेळेस मोठ्या साहेबांना देखील चिंता होती काय होणार पुढे. पण सगळ्यांच्याच सहकार्याने त्यावेळेस पोलिसांनी देखील सहकार्य केलं आणि हे सर्व कार्यकर्ते बाहेर आले. तर त्याच्यात खूप काही करावं लागलं, पण ते आपलं कर्तव्य होतं, ते आपण केलेलं आहे. शिंदेसाहेब, दक्षिण भारताची एक हिरो वर्शिपची एक संस्कृती राहिलेली आहे जी महाराष्ट्रात एवढीशी आपल्याला बघायला मिळत नाही. मात्र जो जनक्षोभ म्हणजे ठाणे आणि मुंबई सोडलं तर महाराष्ट्राला ज्या काही गोष्टी दिघेंबद्दल माहिती आहे त्यामध्ये एक म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर जो जनक्षोभ पाहायला मिळाला, तो सिंघानिया हॉस्पिटलचं जे संपूर्ण प्रकरण झालं ते. आज इतक्या उत्स्फूर्तेनं कार्यकर्ता अशा पद्धतीनं मागे असणारा नेता तुम्हाला महाराष्ट्रात कोणी दिसतोय का? कारण आज आपल्याला राजकारणात किंवा राजकीय नेत्यांकडनं काहीतरी मिळेल या आशेनं लोक पक्षात असतात, पण अशा पद्धतीचं नेतृत्व तुम्हाला कोणात दिसतंय का?
दिघे साहेबांचं एक नेतृत्व आणि व्यक्तिमत्व हे वेगळंच होतं. कुठले त्यांच्याकडे कुठले काही सत्ता पाहिजे होती, त्यांना कुठलं म्हणजे मंत्रिपद पाहिजे होतं किंवा काय, असं काही विषयच नव्हता त्यांचा. परंतु ते सगळ्यांपेक्षा त्यांचं काम जे आहे ते आगळं वेगळं होतं. काही सत्तापद नसताना ते मी ते म्हणणं योग्य नाही, परंतु त्यांच्याकडे सगळेच जायचे. पण जेव्हा त्यांचा वारसा चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर आली आणि पाठोपाठच्या 2 आघात, म्हणजे आधी मुलांचं जाणं आणि नंतर थोड्याच काळानंतरचं हे, तर त्याच्यामध्ये काय चॅलेंज होतं? म्हणजे तो वारसा पुढं नेताना काय सगळ्यात मोठं आव्हान होतं? अनेक लोकांना वाटलं होतं की आता दिघे साहेब नाही आहेत, त्यामुळे काही लोकांना दुःखही झालं. काही राजकीय काही गणितं असतात, कारण दिघे साहेबांनी ठाणे जिल्हा असा जबरदस्त बांधून ठेवला होता. तेव्हा ठाणे आणि पालघर एकत्र होता जिल्हा, आणि तेवढं कठीण मोठं काम जे आहे करणं काही कुणाच्या बसमध्ये म्हणजे सोपं नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे काही कार्य केलं होतं, आणि मी त्यांच्यासोबत फिरायचो आणि मी त्यांचं काम जवळून पाहिलं, त्यांची कार्यपद्धती मी पाहिली. आणि मी सगळ्यात आधी जे काही काम केलं, काही लोकांना तर वाटलं आता शिवसेना संपली ठाण्यातली. मी त्यावेळेस काय आमदार पण नव्हतो, पण मी सगळ्यांना सोबत घेऊन, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, की जे काही दिघे साहेबांनी एवढं मोठं कामाचं मोठा डोंगर उभा केलेला आहे, एवढं घराघरामध्ये आपलं शिवसेना पोहोचवलेली आहे, हे आपल्याला मेंटेन ठेवणं फार अवघड आहे, परंतु आपण प्रयत्न करूया. आणि मग यासाठी मेहनत लागेल, कष्ट घ्यावे लागतील. मग सगळ्यांना सहकार्यानं विश्वासात घेऊन पहिलं तर ते सिंघानिया मॅटरमधले जे कोणी होते त्यांना पहिलं तर ते स्थिर सावर केलं, आणि मग अहोरात्र आम्ही मेहनत केली. त्यावेळेचा प्रतिकूल परिस्थिती होती, आंदोलनं होती, जेल होते, अटका व्हायच्या, तेव्हा आम्ही काही पर्वा करतच नव्हतो. ठाणे महापालिकेची जी सत्ता आहे शिवसेनेची, ती जवळपास 25 ते 30 वर्ष, आता दिघे साहेब गेल्यानंतर 20-22 वर्ष झाली, आणि आम्ही पूर्णपणे तसा तो भगवा आम्ही फडकवत ठेवला आहे. खूप लोकांनी प्रयत्न केले महापालिकेत सत्ता घेण्याचं, पण काय त्यांना शक्य ते झालं नाही. बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांची पुण्याई, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कारण मेहनत आहे, कार्यकर्त्यांची मेहनत आहे. शिंदेसाहेब, तुम्ही आता उल्लेख केलात 20-22 वर्ष झाली दिघे साहेबांना जाऊन, आणि एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या जाण्याचं जे राजकारण आहे ते थांबत नाही. सातत्यानं थोड्या कालावधीनंतर त्यांच्या मृत्यूला आधार घेऊन एक आरोप प्रत्यारोपांचं राजकारण केलं जातं. हे सगळं बघून तुमची भावना काय होते या सगळ्याबद्दल? नाही, आता काय ते चर्चा सगळ्या काय वेगवेगळ्या पद्धतीने लोक करत असतात. पण आमचं तर मोठं नुकसान झालं दिघे साहेब गेल्यामुळे. पक्षाचं नुकसान झालं, संघटनेचं नुकसान झालं. दिघे साहेब एका दिवसामध्ये 2 दिवसाचं काम करायचे. बाळासाहेब देखील त्यांना सांगायचे, अरे आनंद, काय हे चाललंय, प्रकृतीची काळजी घे. आजारी होते, हार्ट अटॅक आला होता, त्यावेळेस ते देवीच्या मिरवणुकीत जायला लागले. बाळासाहेबांनी सांगितलं थांब. पण काय त्यांचं जे काही त्यांना काय त्यांची दैवी शक्ती होती. पण तुम्ही इतके त्यांच्या जवळ होतात. खरं तर स्पष्ट विचारायचं झालं तर हे राजकारण सातत्यानं केलं जातं, म्हणून विचारतोय. लोकांच्या मनातून एक संभ्रम तुम्ही सांगताय तर तो दूर होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय झालं त्या काळामध्ये? जसे आरोप केले जातात असं काही तुम्हाला दिसलं, वाटलं कधी? नाही, यामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये पायातला ॲक्सिडेंट झाला होता पायाला. परंतु त्यांना निदान जे डायग्नोसिस जे केलेलं आहे त्याचं ते हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असं. आजही आहे तो जुना रणांगणमधला नजीब. त्या नजीबपासून आनंद दिघेंची ही भूमिका, नेमकं काय तुला गवसत गेलंय आणि कुठल्या भूमिका तू आजपर्यंत तोलू शकतोस, सांगू शकतोस की ह्या माझ्या भूमिका आहेत या आजरामध्ये? खूप जुनी आठवण काढली. तो माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट होता. रणांगण नावाचं नाटक विश्वास पाटलांनी लिहिलेलं.
98 साली ते नाटक आलं आणि तेव्हापासून विश्वास पाटील माझे मित्र. आणि काल चंद्रमुखी प्रदर्शित झाला आहे, जो मी दिग्दर्शित केला आहे, तो विश्वास पाटलांच्या कादंबरीवर आधारित. सो त्याच्यानंतर नाटक म्हणशील तर रणांगणनंतर थेट वाडाची रेबंदी चंद्रकांत कुलकर्णींचं. मालिकांमध्ये अनेक टप्पे येत गेले, अगदी अवघाची संसारपासून पिंपळबाणपर्यंत अनेक वेगवेगळ्या मालिका किंवा भांडासौख्य बरे सारखा वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम किंवा सारेगमप मध्ये अजिंक्य तारा हा किताब पटकवणं. चित्रपटांमध्ये म्हणशील तर क्षण ही एक माझी वेगळी भूमिका होती. ती रात्र नावाचा एक चित्रपट माझा आला होता, ज्याकरता मला पहिला राज्य पुरस्कार मिळाला. पण फोकस जो माझा डिरेक्टर होण्याचा होता, डिरेक्टर होण्यासाठीच मी मुंबईत आलो, ॲक्टर होण्यासाठी मुंबईत आलोच नव्हतो. पण कर्मधर्मसाहेबांनी लोकांना पटत गेलं की बरा नट आहे आणि कामं मिळत गेली एका मागोमागे. पण चित्रपटांच्या बाबतीत विशेष म्हणशील तर उल्लेख करावासा वाटतो परत एकदा कच्चा लिंबूचा, पहिलाच चित्रपट माझा आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार. आणि अभिनेता म्हणून म्हणशील तर मी परवासुद्धा असं म्हणालो की या माणसाची पुण्याई आहे का, या माणसाची ताकद आहे का काय मला कळत नाही दिघे साहेबांची, की जिवंतपणे त्यांनी अनेकांवरचा अन्याय दूर केलाच. पण आज गेल्यानंतर सुद्धा माझ्यासारखा एक अभिनेता आहे जो 27-28 वर्ष काम करतोय, त्याचे 90च्या वर चित्रपट झाले आणि त्याच्यानंतर त्याला पहिला टायटल रोल मिळतो तो धर्मवीर. सो एका कलाकाराच्या मनात सतत असं असतं की आपल्यावर अन्याय होतोय, आपल्याला हवी तशी भूमिका मिळत नाहीये. मला जी स्वतःला प्रूव्ह करायचं, जी माझी धडपड आहे अभिनेता म्हणून, त्या धडपडीला योग्य न्याय मिळत नाहीये, त्याच्यावर अन्याय होतोय. आणि तो अन्याय दूर करण्याचं काम नकळतपणे परत एकदा दिघे साहेबांनीच केलं असावं की काय, त्यांच्याच आशीर्वाद असावे असा एक मनात विचार येऊन जातो, जो काही फार चुकीचा आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून आज या स्टेजला 90-92 चित्रपटानंतर उल्लेख करावा असा वाटतो तो धर्मवीरचाच 100%. शेवटचा प्रश्न. खरं तर म्हणजे आम्ही जे काही आनंद दिघेंना बघितलं आणि तुम्हाला जे बघतो, तर म्हणजे हे जे तुमचं त्यांच्यासारखं दाढी वाढवणं, टिळा लावणं, हे त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला असलेले बरेच जण करत होते का तुम्हीच एकटे करत होतात? ठाण्याचा एक ब्रँड होता आणि आमचे ते बॉस होते. आणि दाढी तर खरं म्हणजे माझी म्हणजे जेव्हापासून आली त्याशी फक्त एकदा लग्नामध्ये एक दिवस काढली होती, स्वतःच्या लग्नात. आणि मला एकदा जेव्हा मी सभागृह नेता झालो त्यावेळेस मला दिघे साहेबांनी सांगितलं, अरे एकनाथ तू दाढी, माझी आता दाढी कमी आहे, माझी मोठी दाढी होती, आणि मला म्हणाले तू दाढी काढलीस तर खूप छान दिसशील, स्मार्ट दिसशील, तर काढतो का? कारण रमेशवती महापौर होते त्यांनी काढली. तर मी म्हणालो साहेब बघतो मी. अरे बघतो काय, तर तू जरा तुझं सगळं कपडे बिपडे सगळे जरा आणि दाढी बिडी काढ चकाचक एकदम मस्त. तर मी म्हणालो साहेब, मग मला परत बोलवलं दुसऱ्या दिवशी, म्हणजे गेलो. अरे काय झालं? बोला साहेब दाढी काढायला सांगू नका प्लीज. तो बरं बोले ठीक आहे, तू आहे तसाच राहा. तुम्हाला म्हणजे हा खरा शेवटचा प्रश्न, त्यांना खूप आपण मिस करतोय असं कधी वाटलं? ते गेल्यानंतर आता या गेल्या 22 वर्षांमध्ये खूप तुम्ही मिस केलं असा एखादा प्रसंग? त्यांचा असा प्रसंग म्हणजे त्यांच्या आठवणीशिवाय एकही म्हणजे आमचा क्षण जातच नाही आणि एकही कार्यक्रम देखील त्यांच्या आठवणीशिवाय होत नाही. म्हणजे दिघे साहेब म्हणजे जी न होणारी कामं म्हणजे कोणी विचार पण करू शकत नाही. बाबासाहेब पुरंदरेंचा आपला जाणता राजा असेल, अफाट गर्दी, तुफान गर्दी, आणि कसं त्यांचं कामाची पद्धत म्हणजे एकदम आम्ही समजूनच घ्यायचो त्यांचं काम कसं आहे ते, आणि मग त्यांना हवं ते आम्ही करायचो. मग तिथे काही चुकलं की मग ते माझ्यावर काय तो प्रसंग मगाशी तुम्ही विचारलं तसा आला नाही. पण त्यांचं सगळं एकदा तर मासुंदा तलावच खोदला त्यांनी, पाणी खराब झालं, दूषित पाणी झालं, हिरवं पाणी झालं, त्याच्यात तवंग आले. आता हे मासुंदा तलाव किती मोठा आहे, ते बोले हे आपण चला खोदूया. अरे बोलो खोदूया, आणि पाणी काढलं सगळं पंपानी आणि हजारो ट्रक लावून टाकले आतमध्ये, JCB पोकलेन पूर्ण हे केलं. त्याच्यात गणपतीच्या मूर्ती ज्या फायबर प्लास्टर पॅरिसच्या वगैरे ज्या होत्या
त्या जाऊन सगळं तिथे विसर्जन करायचे. सगळे झरे बंद झाले होते, सगळे झरे पुन्हा जिवंत केले. म्हणजे त्यांना वाटलं की आता हे करायचं आहे आणि त्यांना तर आम्ही सगळेच करतोय. म्हणजे आता पण कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलंही काय आम्हीच काय सगळे म्हणजे त्यांची आठवण सगळेच. आता उद्धव साहेब देखील कुठला असा कार्यक्रम असला की त्यांची आठवण काढतात. ते अशा काळामध्ये होते की ज्या काळामध्ये सोशल मीडिया इतका नव्हता, त्यामुळं त्यांचं महाराष्ट्राला जितकी असायला पाहिजे तितकी कदाचित ओळख नाही आहे. ह्या सिनेमाच्यामुळं हे काय प्रकरण होतं, हे काय रसायन होतं, हे महाराष्ट्राच्या समोर या सिनेमाच्यामुळं येईल आणि त्यामुळं नक्कीच अनेकांना त्यांची नव्यानं ओळख होईल असं मला वाटतं. ही त्या नावाची कदाचित जादू आहे की त्यांना जाऊन 20 वर्ष लोटून गेली आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्याबद्दल बोलताना त्यांचे चाहते थकत नाहीत आणि ऐकणाऱ्यांचं भारावले पण संपत नाही. तुम्ही दोघांनी त्यांना नव्यानं समोर आणण्याचा, प्रसाद आपण त्यांना साकारण्याचा, हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केलात. आपल्या दोघांचेही मनापासून आभार. आज कट्ट्यासाठी आपण दोघांनी वेळ दिलात. आनंद दिघे नावाचं वादळ काय होतं हे तुमच्या शब्दातनं मांडलत. मनापासून आभार. धन्यवाद.